नमस्कार, मी गौतम भंडारे। 2019 पासून मी IFSI इन्स्टिट्यूट मध्ये पर्सनल ट्रेनरचा कोर्स केला होता। त्यानंतर न्यूट्रिशनचा कोर्स केलेला आहे। त्याचबरोबर सुरुवातीला पहिल्या वेळी मी एनाबॉलिकचे वर्कशॉप केले होते आणि आता पुन्हा एकदा ते करतोय। तर या वर्कशॉप मध्ये निखिल सरांनी फिजिओलॉजी परफेक्टपणे समजावून सांगितली। त्यात शॉर्ट ईस्टर्स, लॉंग ईस्टर्स कशा पद्धतीने काम करतात आणि ओरल डोसेसचे साइड इफेक्ट्स काय होतात, लिव्हरवर त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत समजेल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे हे वर्कशॉप बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात राहील आणि यापुढे ओरल मधून जर आपण मेडिसिन घेतले तर त्याचे किडनीवर लिव्हरवर दुष्परिणाम होतात, त्यामुळे लिव्हर डॅमेज होऊ शकते। तसेच निखिल सरांनी TUT च्या पद्धतीने वर्कआउटचे प्रोग्रामिंग बनवायला सांगितलेले आहे। त्यामुळे हा वर्कशॉप एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि कोणत्या औषधाने कुठले साइड इफेक्ट्स होतात आणि त्यावर प्रिकॉशन कसे घ्यायचे हे सर्व डिटेल्स त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे जनमानसांमध्ये जो बॉडी बिल्डर्स बद्दल गैरसमज आहे आणि स्टेरॉइड बद्दल गैरसमज आहे तो एकदम चुकीचा फालतो आहे। कारण तुम्ही स्टेरॉइड जर घेतले तर त्याचबरोबर प्रिकॉशन व्यवस्थित घेतले तर तुमची किडनी, लिव्हर, हार्ट सगळं व्यवस्थित राहील आणि इतर जनरल पॉप्युलेशन पेक्षा तुम्ही सुदृढ राहाल असा विश्वास वाटतो। या वर्कशॉपचा वापर करताना 3 प्रकारच्या सायकल दिलेल्या आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। त्या पद्धतीने सुरुवातीला कमी मेडिसिन आहे, त्यानंतर हळूहळू वाढवून दिलेला आहे। पण आपण सोशल मीडियावर सर्रास बघतो, कुणी उठते आणि टोचून घेते, इंजेक्शन कुठला वापर करत नाही, कुठली माहिती घेत नाहीत ना काय नाही, त्यामुळे हार्ट अटॅकने मृत्यू होतो आणि इतर बरेच साइड इफेक्ट्स होतात। त्यामुळे ही सायकल देताना त्याचे प्रिकॉशन लक्षात घेऊन क्लायंटला दिली पाहिजे आणि स्वतःही अप्लाय केली पाहिजे। याबद्दलची तुम्हाला डिटेल्स माहिती असेल तर IFSI इन्स्टिट्यूट मध्ये ऍडव्हान्स बॉडी बिल्डिंग हे वर्कशॉप करणे गरजेचे आहे। तुम्हाला बॉडी बिल्डिंग बद्दल डिटेल्स जाणून घ्यायचं असेल, त्याचा डाएट कशा पद्धतीने असावा, त्याचे सायकल कशा पद्धतीने असावे, गेनिंग कटिंग साईजला कोणकोणते मेडिसिन वापरावे, त्याचे प्रिकॉशन कसे घ्यावे, याबद्दलची तुम्हाला जर डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर IFSI इन्स्टिट्यूट मध्ये ऍडव्हान्स बॉडी बिल्डिंग वर्कशॉप होणे गरजेचे आहे। IFSI इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडणारे स्टुडंट्स हे बॉडी बिल्डिंग मध्ये आपले नाव कमावतील असा विश्वास वाटतो।